गरीब मुलगी आणि श्रीमंत वकील भाग 4. अथर्वच्या प्रस्तावाला सईने होकार दिल्यानंतर दोघांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस सुरू झाले. सईच्या आईच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी खरं हसू उमटलं होतं. दुसऱ्या दिवशी अथर्वने सईला एका छोट्याशा जागेवर नेलं. सईने आश्चर्याने विचारलं, साहेब, आपण इथे का आलो? अथर्व हसत म्हणाला, आता साहेब नाही, फक्त अथर्व. सई लाजून हसली. अथर्वने समोरच्या रिकाम्या जागेकडे बोट दाखवलं. हे बघ, इथे तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सई गोंधळली. तेवढ्यात एक अभियंता नकाशा घेऊन आला. नकाशावर लिहिलं होतं, श्रीमती शारदा निवास. सईच्या आईच्या नावाने नवीन घर बांधलं जाणार होतं. हे पाहताच सईच्या डोळ्यात अश्रू आले. सई म्हणाली, अथर्व, एवढं सगळं कशासाठी? अथर्व हसून म्हणाला, तू एकदा म्हणाली होतीस ना, आईचं स्वतःचं घर हेच तुझं सर्वात मोठं स्वप्न आहे. मी फक्त ते स्वप्न पूर्ण करतोय. तेवढ्यात एक काळी कार तिथे येऊन थांबली. त्यातून एक वृद्ध गृहस्थ खाली उतरले. त्यांनी अथर्वला पाहताच विचारलं, तूच ॲडव्होकेट अथर्व देशमुख? हो. त्या गृहस्थांनी एक जुनी फाईल त्याच्या हातात दिली. ते म्हणाले, ही तुझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी माझ्याकडे ठेवली होती. त्यांनी सांगितलं होतं, योग्य वेळ आल्यावरच अथर्वला दे. अथर्वच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. त्याने फाईल उघडली. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सईच्या कुटुंबाशी आपल्या कुटुंबाचं नातं 25 वर्षापूर्वीपासून आहे. हे वाचताच अथर्व आणि सई दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. अथर्वच्या हातात ती जुनी फाईल होती. त्याचे हात किंचित थरथरत होते. तो आणि सई जवळच्या बाकावर बसले. अथर्वने फाईल उघडली. त्यात त्याच्या वडिलांनी लिहिलेलं एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, प्रिय अथर्व, जर तू हे पत्र वाचत असेल तर याचा अर्थ योग्य वेळ आली आहे. अनेक वर्षापूर्वी सईचे वडील माझे जिवलग मित्र होते. त्यांनी एकदा माझा जीव वाचवला होता, पण त्यानंतर त्यांच्यावर खोटा गुन्हा लादला गेला. मी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण अपयशी ठरलो. त्या दिवसापासून त्यांच्या कुटुंबाचं ऋण माझ्यावर आहे. पत्र वाचताना अथर्वच्या डोळ्यात पाणी आलं. सईने हळू आवाजात विचारलं, म्हणजे आपल्या कुटुंबाचं नातं इतक्या वर्षापासून होतं? अथर्वने होकारार्थी मान हलवली. कदाचित म्हणूनच नियतीने आपल्याला पुन्हा भेटवलं. सईच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तेवढ्यात त्या फाईलमधून एक जुना फोटो खाली पडला. फोटोमध्ये 2 लहान मुलं खेळताना दिसत होती. फोटोच्या मागे लिहिलं होतं, अथर्व 7 वर्ष, सई 5 वर्ष. सई आश्चर्याने म्हणाली, आपण लहानपणी भेटलो होतो. अथर्वलाही हे माहीत नव्हतं. दोघे काही क्षण त्या फोटोकडे पाहत राहिले. त्या संध्याकाळी रिया अथर्वला भेटायला आली. ती शांतपणे म्हणाली, अथर्व, मी माझ्या चुका मान्य केल्या आहेत. मला तुमच्या दोघांची माफी हवी आहे. सई हसत पुढे आली. तिने रियाचा हात हातात घेतला. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येतं. रियाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने दोघांची मनापासून माफी मागितली. पण दूर उभा असलेला एक माणूस हे सगळं पाहत होता. त्याने फोनवर म्हटलं, साहेब, अथर्वला त्याच्या वडिलाचं पत्र मिळालं आहे. आता आपल्या गुपिताचा पर्दाफाश होऊ शकतो. फोनच्या दुसऱ्या बाजूने फक्त एकच उत्तर आलं, मग लग्न होण्यापूर्वी त्यांना थांबवा. अथर्व आणि सईच्या आयुष्यात पुन्हा एक नवं वादळ येणार होतं. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. सईच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. सई आणि तिची आई लग्नासाठी साड्या पाहत होत्या. सई हसत म्हणाली, आई बाबा, आज असते तर किती आनंद झाला असता. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, ते जिथे असतील तिथून तुला आशीर्वाद देत असतील. इकडे अथर्व आपल्या ऑफिसमध्ये लग्नाचं निमंत्रण पत्र पाहत बसला होता. तेवढ्यात त्याच्या टेबलवर एक अनोळखी पार्सल आलं. त्याने ते उघडलं. आत एक मोबाईल आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, हा व्हिडिओ पाहिलास तर लग्नाचा निर्णय बदलशील. अथर्वने मोबाईल सुरू केला. व्हिडिओमध्ये सई एका अनोळखी तरुणासोबत बोलताना दिसत होती. तो तरुण तिचा हात धरत होता. व्हिडिओ पाहून अथर्वच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला. पण अथर्व अनुभवी वकील होता. त्याने व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला. अचानक त्याच्या लक्षात आलं, व्हिडिओमध्ये आवाज आणि दृश्य जुळत नव्हते. तो स्वतःशीच म्हणाला, हा व्हिडिओ खोटा आहे. कोणीतरी मुद्दाम एडिट केला आहे. त्याने ताबडतोब सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. सायबर तज्ज्ञांनी तपास करून सांगितलं, सर, हा व्हिडिओ कृत्रिमरित्या बदललेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये सई एका ग्राहकाशी बोलत होती. तिची बदनामी करण्यासाठी हा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. अथर्वच्या मनात सईबद्दलचा विश्वास आणखीन दृढ झाला. त्याचवेळी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. चौकशीत त्याने कबूल केलं, मला हे काम करण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आली होती.
अथर्वने विचारलं. कोणी दिली? तो थरथरत म्हणाला. एक मोठा बिल्डर ज्याच्या विरुद्ध सईच्या वडिलांनी वर्षापूर्वी पुरावे गोळा केले होते. अथर्व आणि सईला समजलं. सईच्या वडिलावरील अन्यायाचं संपूर्ण सत्य अजूनही समोर आलेलं नव्हतं. अथर्व काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या मनात एकच विचार होता. सईच्या बाबांना फसवणारा खरा सूत्रधार अजूनही मोकाट फिरतोय. तो ठामपणे म्हणाला, यावेळी कोणालाही सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी अथर्व आणि सई त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये पोहोचले. बिल्डरचं नाव होतं महेंद्र राणे. महेंद्र हसत म्हणाला, ॲडव्होकेट साहेब, इतक्या वर्षानंतर जुन्या गोष्टी उकरून काय फायदा? अथर्वने त्याच्यासमोर काही कागदपत्र ठेवली. फायदा मला नाही, न्यायाला होणार आहे. महेंद्रच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. तेवढ्यात सईची नजर ऑफिसमधल्या एका जुन्या फोटोवर गेली. त्या फोटोमध्ये तिचे वडील महेंद्रसोबत उभे होते. सईने आश्चर्याने विचारलं, माझे बाबा यांच्यासोबत कसे? महेंद्र काही बोलणार इतक्यात अथर्व म्हणाला, कारण तुझे बाबा यांच्यात कंपनीत अकाउंटंट होते. सईला मोठा धक्का बसला. अथर्व पुढे म्हणाला, तुझ्या बाबांना कंपनीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सापडला होता. त्यांनी पोलिसाकडे जाण्याचा निर्णय घेतला, पण त्याआधीच त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. महेंद्र घामाघूम झाला. तेवढ्यात पोलीस आत आले. इन्स्पेक्टर म्हणाले, महेंद्र राणे, आर्थिक फसवणूक, खोटे पुरावे तयार करणे आणि निर्दोष व्यक्तीला गुन्ह्यात अडकल्याप्रकरणी तुम्हाला अटक करण्यात येत आहे. महेंद्र पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण पोलिसांनी त्याला पकडलं. सईच्या डोळ्यात अश्रू आले. ती वडिलांच्या फोटोसमोर उभी राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, बाबा, आज तुमच्या प्रामाणिकपणाचा विजय झाला. अथर्व तिच्या शेजारी उभा राहिला. त्याने सईचा हात हातात घेतला. आता कोणतंच संकट आपल्या दोघांना वेगळं करू शकणार नाही. पण तेवढ्यात अथर्वच्या मोबाईलवर एक अनोळखी मेसेज आला. महेंद्र हा फक्त एक प्यादा होता. खरा खेळाडू अजून समोर यायचा आहे. अथर्व आणि सई पुन्हा एका नव्या रहस्याच्या उंबरवट्यावर उभे होते. अथर्वने मोबाईलवरील मेसेज पुन्हा वाचला. महेंद्र हा फक्त एक प्यादा होता. खरा खेळाडू अजून समोर यायचा आहे. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. सईने विचारलं, काय झालं? अथर्वने तिला मेसेज दाखवला. सई काही क्षण शांत झाली. दुसऱ्या दिवशी अथर्वने महेंद्रची पुन्हा जेलमध्ये चौकशी केली. महेंद्र म्हणाला, मी गुन्हा केला, पण माझ्या मागे एक मोठी व्यक्ती होती. त्यांच्या भीतीने मी इतकी वर्ष गप्प राहिलो. अथर्वने विचारलं, नाव सांग. महेंद्र थरथरला. त्याचं नाव घेतलं तर मी जिवंत राहणार नाही. त्याच रात्री महेंद्रला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी आली. अथर्व आणि पोलीस तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. महेंद्र शेवटचा श्वास घेत होता. त्याने अथर्वाचा हात पकडला. सत्य माझ्या ऑफिसच्या जुन्या लॉकरमध्ये आहे. एवढंच बोलून त्याचा हात सैल पडला. महेंद्रचं निधन झालं. दुसऱ्या दिवशी अथर्व आणि पोलीस महेंद्रच्या जुन्या ऑफिसमध्ये गेले. अनेक वर्षापासून बंद असलेला लॉकर उघडण्यात आला. आत एक डायरी, काही फाईल्स आणि एक पेनड्राईव्ह होता. पेनड्राईव्हमध्ये एक व्हिडिओ होता. व्हिडिओमध्ये एक प्रभावशाली उद्योगपती महेंद्रला म्हणत होता, सईच्या वडिलांना गप्प करा. ते बोलले तर आपलं साम्राज्य संपेल. व्हिडिओ पाहून अथर्व हादरला. कारण तो उद्योगपती दुसरा तिसरा कोणी नसून अथर्वचे काका विजय देशमुख होते. अथर्वच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्याच कुटुंबातील माणूस इतका मोठा गुन्हेगार? सईने त्याचा हात हातात घेतला. सत्य कोणाचंही असो, त्याला समोर जायलाच हवं. अथर्वने ठाम आवाजात उत्तर दिलं, यावेळी मी वकील म्हणून नाही, तर न्यायासाठी लढणारा मुलगा म्हणून उभा राहील. आता ही लढाई फक्त सईच्या वडिलांसाठी नव्हती, तर अथर्वच्या स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध होती. विजय देशमुखाचं नाव समोर येताच अथर्वच्या पायाखालची जमीनच सरकली. काका, हे कसं शक्य आहे? सईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अथर्व, सत्य कितीही कठीण असलं तरी त्यापासून पळून जाता येत नाही. अथर्वने खोल श्वास घेतला. तू बरोबर आहेस. आता न्यायासाठी मला माझ्याच कुटुंबाविरुद्ध उभं राहावं लागेल. दुसऱ्या दिवशी अथर्व थेट विजय देशमुख यांच्या बंगल्यावर पोहोचला. विजय आरामात चहा पीत बसले होते. अथर्वने त्यांच्यासमोर पेनड्राईव्ह ठेवला. काका, हे पहा. व्हिडिओ सुरू होताच विजयच्या चेहऱ्याचा रंग उडाला, पण काही क्षणातच ते सावरले. ते हसत म्हणाले, एका व्हिडिओने काही सिद्ध होत नाही. अथर्व शांतपणे म्हणाला, व्हिडिओसोबत बँकेचे व्यवहार, डायरी आणि साक्षीदारही आहेत. विजयचा चेहरा रागाने लाल झाला. तो ओरडला, हो, मी केलं सगळं. कारण त्या एका माणसामुळे माझे कोट्यवधी रुपये बुडणार होते. सईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, माझ्या बाबाचं आयुष्य उद्ध्वस्त करताना तुम्हाला एकदाही वाईट वाटलं नाही? विजय काही बोलू शकला नाही. तेवढ्यात पोलीस आत आले. इन्स्पेक्टर म्हणाले, विजय देशमुख, आर्थिक गुन्हे, पुरावे नष्ट करणे आणि
कट रचल्याप्रकरणी तुम्हाला अटक करण्यात येत आहे. विजयने पळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. कोर्टात काही दिवसांनी अंतिम सुनावणी झाली. न्यायाधीश म्हणाले, सईच्या वडिलांवर झालेला अन्याय हा पूर्वनियोजित कट होता. या न्यायालयात सईच्या कुटुंबाची सार्वजनिक माफी मागितली जाते. संपूर्ण कोर्ट टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमला. सईच्या आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. कोर्टाबाहेर अथर्व सईसमोर उभा राहिला. तो म्हणाला, आता कोणताही भूतकाळ आपल्या भविष्याच्या आड येणार नाही. सई हसली. तेवढ्यात अथर्वने खिशातून लग्नाचं निमंत्रण पत्र काढलं. त्यावर तारीख लिहिली होती, 15 दिवसांनी. सईच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. पण गर्दीत उभा असलेला एक पत्रकार मोठ्याने म्हणाला, ॲडव्होकेट अथर्व, तुमच्या लग्नापूर्वी एक मुलगी पुढे आली आहे. तिचा दावा आहे की ती तुमची पत्नी आहे. हे ऐकताच सईच्या हातातील निमंत्रण पत्र खाली पडलं. ती मुलगी खरंच अथर्वची पत्नी होती का? पाहू पुढच्या भागात.